आणि एक मोठी बातमी समोर येतेय। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावरती सांगलीमध्ये कुत्र्याने हल्ला केलाय आणि सोमवारी रात्री त्यांच्या घराच्या दिशेने जात असताना भटक्या कुत्र्याने हल्ला करत पायाचा चावा घेतलाय। दरम्यान संभाजी भिडेंना त्या परिसरातील कुत्र्यांना पकडण्याची मोहीम त्यांच्या चाव्यानंतर आता सुरू केलेली आहे। ज्या ठिकाणी संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे। त्यासोबतच शहरातल्या वेगवेगळ्या भागात देखील आता महापालिकेकडून कुत्रे पकडण्यात येत आहेत। सांगली शहरातल्या माळी गल्ली या ठिकाणी रात्रीच्या सुमारास संभाजी भिडे यांना एका भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडलेला होता आणि त्यामुळे खळबळ माजली होती। अधिक माहिती घेऊयात, शरद सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शरद, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, सांगलीतील माळी गल्ली परिसरात ही काल रात्री घटना घडलेली आहे 11च्या दरम्यान आणि या घटनेमुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि सध्या माळी गल्ली परिसर असू दे किंवा सांगलीतील उपविभागात सगळीकडे मोकाट कुत्र्यांनी पकडण्याची डॉग व्हॅनने मोहीम सुरू केलेली आहे। प्रशासन अतिशय जोमाने अशी मोकाट कुत्र्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे। यापूर्वीही अशी घटना घडली होती। सांगलीचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांचाही गाडीचा अपघात असा मोकाट कुत्र्यामुळे झाला होता। त्या अपघातात वाहनाचं नुकसान आणि आयुक्तांना सुद्धा मोठी दुखापत झाली होती। त्याच्यानंतर सुद्धा अशी मोहीम राबवण्यात आली होती। त्यानंतर अशा सेलिब्रिटीमध्ये दुसरी घटना ही घडलेली आहे। सर्वसामान्यावर अशी घटना घडते त्यावेळी महापालिकेकडून असं ठोस उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत। पण सध्या भिडे गुरुजीवर असा हल्ला हा मोकाट कुत्र्याने केल्यामुळे महापालिकेच्या अलर्ट मोडवर असून सर्व परिसरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करत असल्याचे दिसून येत आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र त्याबरोबरीने आपण बघतोय की यापूर्वी अशा घटना घडूनही वाट पाहिली जात होती। का उशीर लागला याबद्दल काही प्रशासनाने उत्तर दिले का? प्रशासनाने उत्तर देत त्यांची बाजू सावरत म्हणलेले आहे। यापूर्वी आम्ही कारवाई केलेली आहे, अनेक मोकाट कुत्र्यांचे नसबंदी सुद्धा केलेले आहे। पकडण्याची मोहीम सुरू करून स्थलांतर केले जातं, पण ह्या स्थलांतर उपाययोजनेमुळे मोकाट कुत्रे हे पुन्हा शहरात येतात आणि अशा प्रकारची घटना सर्वसामान्य सहित अशा सेलिब्रिटी बरोबर सुद्धा ह्या घटना लोकांना भोगायला लागलेल्या आहेत, दिसून आलेल्या आहेत। या सुद्धा प्रज्ञा, नक्कीच, जे प्रतिष्ठित लोक आहेत गावातील आणि या संपूर्ण भागातील त्यांच्या बाबतीत घटना घडल्यानंतरही प्रशासनाला जाग येत नाही, हे दुर्दैव आहे। आणि अर्थातच अशा घटना आता दोनदा समोर आल्यानंतर परिसरातल्या कुत्र्यांना पकडण्याची हाती मोहीम घेण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणात सर्वसामान्य नागरिकांचं नेमकं काय म्हणणं हेही जाणून घेणं गरजेचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद शरद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।